करतो आपण देखील या दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत टॉस। चला आपण टॉस करणार आहोत। भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका उपाध्यक्ष ईश्वरजी चौधरी साहेब तसेच सोमनाथजी चौधरी साहेबांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस। कॉल कोणाचा असेल ते सांगा। हेड आणि टेल अशी मागणी करायची आहे। कारिवली टीमचा कॉल हेड अशी मागणी आहे आणि रिटॉस केला जाईल, रिटॉस केला जाईल, हरकत नाही आहे। हेड अशी मागणी पुन्हा एकदा आणि टेल आला म्हणजे टॉस ओवळी संघाने जिंकला। जास्त वेळ घेणार नाहीये, फक्त निर्णय फिल्डिंग। टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला गावदेवी स्पोर्ट्स ओवळीने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला। मान्यवरांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद विशाल। पुढील सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी जे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांना आणि या क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाला एक सूचना आहे की या ठिकाणी सन्माननीय श्यामदादा चौधरी यांच्या विद्यमाने या ठिकाणी आहारातून आरोग्याकडे असं मोफत आरोग्य शिबिर व बावडी चेकअप कॅम्प हे अगदी विनामूल्य व्यासपीठाच्या मागे उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्यामध्ये वजन, उंची, मेटाबॉलिक वय, आपला BMI म्हणजे वय व उंचीनुसार आपलं योग्य वजन किती असावं आणि किती कमी जास्त आहे त्याप्रमाणे शरीरातील व सर्व अवयवांवरील चरबी, FRT आणि मस्कलचं प्रमाण योग्य ठेवण्याबाबत सर्व सुविधा या ठिकाणी चेकअपसाठी श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून इथे मोफत असं ठेवलेलं आहे। जे घर बसल्या दूरदर्शनवर जे पाहतायत ऐकतायत त्यांना देखील सूचना असेल, कोणाला आवश्यकता असेल तर जरूर या ठिकाणी येऊन भेट द्या आणि या संधीचा फायदा उचला। बघा टीम ओळी चला फिल्डिंग सेट करा आणि बघा यापुढील जितकेही संघ आज खेळणार आहेत उद्या खेळणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की 4 ओव्हर 20 मिनिटं दिली जातात, बट 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट झालीच पाहिजेत। 15चे 16 जरी झाले तरी लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर बघा 1-2 मिनिटं ॲडजस्टमेंट होईल। तासावरती जर जास्त वेळ झाला तर लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल। प्रत्यक्ष सामना सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा या शिबिरासाठी सूचना देण्यात येते की या आरोग्य शिबिरात तपासले जाणारे आजार अर्थात वजन म्हणजेच पोटाचा घेर आणि पोटावरील चरबी कमी करा, वजन वाढवा, पित्तात त्रास, छातीमध्ये जळजळ, पोट साफ न होणे, थायरॉईड, पोटाचा अल्सर, ब्लड प्रेशर, शुगर, महिलांचे आजार, संधिवात, सांधेदुखी, मणकेदुखी, गुडघ्याचे आजार, ॲसिडिटी, पोटाचे विकार, डोकेदुखी, चेहऱ्यावरील वांग आणि काळे डाग, पुरळ या सर्व समस्यांवर अगदी विनामूल्य इलाज आणि चेकअप या ठिकाणी श्यामदादा चौधरी यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या सहकार्याने व्यासपीठाच्या बाजूलाच इथे उपलब्ध करून दिलेलं आहे। जे घर बसल्या या सामन्याचा आनंद लुटतायत त्यांनी देखील ज्यांना गरज असेल त्यांनी अवश्य या ठिकाणी भेट द्या। आणि दरम्यान जय बजरंग कारगिल संघाने आपण इथे एकदा नोंद करायची आहे। संघनायक कारिवली संघाचा आपण ऑफिशियली येथे या ठिकाणी नोंद करायची आहे, आपली नोंद झालेली नाही। तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहिलं की ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य की या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुकारल्याप्रमाणे या सर्व आजारांवर येथे मोफत चेकअप केला जाईल। तर इथे उपस्थित प्रेक्षक वर्ग कोणाला यापैकी काही त्रास होत असेल तर अवश्य या संधीचा लाभ घ्या।
हे मोफत आहे, फ्री आहे, याची नोंद घ्या. कोणताही संकोच न ठेवता या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून मेडिकल टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे डॉक्टरच्या सहकार्याने, तर त्याचा अवश्य लाभ घ्या. तर चला, टीम मीटिंग करू नका. ओवली संघाने देखील सहकार्य करायचं आहे. तर कारिवली संघाने आपलं बॅटर आघाडीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची. या ठिकाणी आपण पाहतो एक भव्य दिव्य असा उपतालुका प्रमुख चषक 2024 जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा. श्री श्यामशेठ लक्ष्मण चौधरी शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांच्या गौरवार्थ आणि यांच्या सन्मानाने या ठिकाणी सलग हे 8वं वर्ष आहे आणि 8व्या पर्वातलं हा 3रा दिवस. सरवली गावचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अहिरे साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या समूहित सन्माननीय दिनेशदादा ठाकरे दादांचं देखील आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांसमोर आमच्या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने जय हनुमान क्रिकेट संघ 40+ सरवलीच्या वतीनं शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला, आघाडीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. ओवली संघाने सहकार्य करायचं आहे आणि त्वरित आपला लवाजमा क्षेत्ररक्षणाचा लवाजमा मैदानात फैलवायचा आहे. दरम्यान व्यासपीठावर ग्रामसेवक पुन्हा एकदा वारंवार आम्ही सूचना करतोय की काल आज पंचांनी सामना सुरू करा. काल जेव्हा एक महत्त्वपूर्ण लढत सेमीफायनलची जी संध्याकाळी झाली तेव्हा अंधार पडलेला होता आणि त्याचा फटका कोणत्या संघाला उरलेल्या 2 दिवसात बसू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व संघांनी आजच्या आणि उद्याच्या दिवसात सत्रातील याची नोंद घ्या. चला पंच काही करा. ओवली संघाने देखील सहकार्य करायचं आहे. अर्थात ओवली संघ गावदेवी ओवली अर्थात या 40+ संघटनेचे अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब यांचा संघ आहे. तर बिनीची जोडी आघाडीची जोडी अर्थात कारिवली संघाकडनं नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात करण्यासाठी कुंदन पाटील आणि संदीप पाटील ही आघाडीची जोडी ज्याने आधीच्या सामन्यात सुरुवात करून दिली होती दणदणीत. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता कुंदन पाटील. 12:10 झालेले आहेत. निर्धारित दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. गेम ऑन. पहिलं षटक अंकुश ओवली संघाकडनं. पहिला चेंडू अगदी शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, बऱ्यापैकी अपील होता, मात्र पंच कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत आणि इथे दाखवत आहेत की 22च्या रूपात अतिरिक्त धावेने डावाची सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू आणि सुरेख चेंडू अगदी फलंदाजाचा चकवलंय, मात्र त्याच्यावर मिळालेली अतिरिक्त रूपाने 1 धाव, 1 धावेने डावाची सुरुवात झालेली आहे. आता मात्र उत्तंग टोलले पाहूया. जज करण्याचा प्रयत्न, मात्र कोणतीही संधी नाही. चेंडू होता सीमारेषेच्या बाहेर मिडविकेट क्षेत्रात. षटकार येतोय, दणदणीत षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जी पॉवर प्लेच्या षटकात अर्थात हाणामारीचं षटक आणि त्याला साजेसा खेळ करताना दुसऱ्या चेंडूवर ठोकला षटकार. धावसंख्या पोचली 7 वर. अर्थात कुंदन पाटील आणि संदीप पाटील ही आघाडीची जोडी. त्याने मगाशी देखील चांगली डावाची सुरुवात करून दिली होती. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा षटकार निघतोय संदीप पाटील याच्या बॅटमधून. अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे. मगाशी पहिलं षटक संयमी खेळ करताना फक्त 10 धावा जमवल्या होत्या पोगाव संघाचा विरुद्ध. तर आता मात्र त्यांनी आणखीन वेगळे डावपेचा खून इथे मात्र आघात केलेला आहे. तसेच रिअल इस्टेट क्षेत्रामधलं एक मोठं नाव बिल्डर आदरणीय समीरजी साबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साबांचं मी शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आपल्या गावचे जावई आदरणीय उद्योगपती ताडालीचे जगदीशजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आणि तसेच आदरणीय संतोषजी पवार साहेबांचं देखील शुभ आगमन झालं, जे सागावचे आहेत, आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झाले. तसेच संदप गावावरनं आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. या सर्व मान्यवरांचं मी आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक जनक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांनी तसेच मुख्य आयोजक संघ जनमान क्रिकेट संघ सरवली 40+ वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि तसेच डुग्गू यांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आणि मला वाटतं ही निश्चितच षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय संदीप पाटील याच्या. आणि नाना गोंधळी कासणे यांच्याकडनं वर्षानुवर्ष मी पाहतोय यांच्याकडनं हॅट्रिकसाठी जे टी शर्टचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे ते पटकावण्याचा मान या स्पर्धेत तरी संदीप पाटील यांनी पटकावलेला आहे. अभिनंदन आणि धन्यवाद गोंधळी साहेब. हे लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 षटकार. पहिला चेंडू अप्रतिम टाकल्यानंतर चांगली डिलिव्हरी केल्यानंतर देखील इथे मात्र 3 चेंडूंचा खरपूस समाचार घेतलेला आहे. 3 षटकार. चौथा देखील मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत आहे. इथे कोणतीही चूक करणार नाही अरविंद याच्याकडनं. आणि हा पहिला गडी बाद होत आहे. मात्र बाद होण्यापूर्वी जी कामगिरी, जी जबाबदारी संदीप पाटील याच्यावर सोपवण्यात आली होती, त्याला साजेसा खेळ करताना सलग 3 षटकार मारून वैयक्तिक 18 धावांवर तंबूमध्ये परतलेलं आहे. मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हे कसं मारायला पाहिजे, कसं ठोकायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण देऊन गेलं आहे. निश्चितच एक गडी बाद, धावसंख्या 19. अंकुश, आपण ओवली संघाच्या पहिल्या फेरीतला सामना जर पाहिला तर निश्चितच चेरोबा कोण संघाला अतिशय जखडून ठेवलं होतं गोलंदाजांनी. इथे मात्र अभ्यासपूर्ण करून कारिवली संघ उतरला आणि निश्चितच त्यांनी प्रहार केला आहे. तो गोलंदाजावर तुटून पडलेले आहेत सलग 3 षटकार. आणि गोंधळी यांच्याकडनं ठेवण्यात आलेलं पारितोषिक देखील पटकावण्याचा मान या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात शिवसेना उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ या स्पर्धेत पटकावलेले. पुन्हा एकदा सज्ज अंकुश. इथे पुन्हा एकदा प्रहार झालाय. लांगवा क्षेत्र चेंडू हवेत आहे. इथे प्रयत्न देखील हवा तसा पाहायला मिळाले. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने धावगतीला अतिशय आकार येताना पाहायला मिळतोय. 1 गड्याच्या मोबदल्यात 23. यापुढील जो सामना आहे तो राहणार विपक्ष सरवलीपाडा. दोन्ही संघांना सूचना आहे की या सामन्याची एकेरी बाजू संपण्यापूर्वी नाणेफेकीसाठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. तसेच आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतात श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून आज मोफत आरोग्य शिबिर इथे राबवला जातो. आणि स्पेशली बघा, व्यावहारिक जीवनामध्ये मित्रांनो हेल्थ फिटनेस या गोष्टींना प्रामुख्याने फार मोठा महत्त्व दिला गेला. आणि आज श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून आपण आरोग्य शिबिर पाहतात, ज्यामध्ये वजन, उंची, मेटाबॉलिक वय, आपला BMI म्हणजे व उंचीनुसार आपलं योग्य वजन किती असावं आणि किती कमी जास्त आहे, त्याचप्रमाणे शरीरातील व सर्व वयांवरील चरबी, फॅट, मसल
या प्रमाणावरती योग्य कसे ठेवायला हवेत आणि आपला फिटनेस लेवल कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने मेंटेन करायला हवा आहे याची योग्य ती माहिती आज ही संपूर्ण टीम आपल्याला देणार आहे. ओवली संघाने पहिलं षटक हाताळण्यासाठी तब्बल 7 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. आपण आपल्या 40+ नियमावलीनुसार आपल्याला ज्या निर्धारित वेळ दिलेला आहे याच्यामध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामन्याच्या संघात व्यतिरिक्त दरम्यान दुसरं षटक हाताळण्याचे सज्ज आहे प्रवीण. अर्थात पहिलं षटक असं महागड असं षटक 23 धावांचं गेलं. पाहूया इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र हवा तसा संपर्क झालेला आहे चेंडू आणि फळीमध्ये. तरी देखील 1 धाव कंप्लीट करताना फलंदाज कुंदन पाटील एकेरी धावसंख्या पोहोचली 24 वर. अर्थात 7 चेंडूंचा खेळ आणि धावफलकावर धावा दिसत आहेत तब्बल 24. निश्चितच ही धावसंख्या देखील उच्चांकी धावसंख्या ठरू शकेल. अर्थात 2 नंबरची उच्चांक धावसंख्या जय बजरंग कारिवली संघाने 57 उभारलेली होती. तत्पूर्वी सोनादेवी टेमघर संघाने 70 धावांचा एक इथे आपला रेकॉर्ड ठेवलेला आहे. पुन्हा रक्षक सुरेख चेंडू. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र यष्टीरक्षकांकडनं चूक होताना पाहायला मिळते. एक सोनेरी संधी इथे दवडलेली आहे. एक महत्त्वपूर्ण बळी टिपण्यात अपयश आलेलं आहे. मात्र या चेंडूवर देखील एकेरी धाव येऊन धावफलकावर धावा दिसत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 25. सुरेख सुरुवात सुंदर सुरुवात. आणि निश्चितच जय बजरंग कारिवली हा संघ हा 40+ फॉर्मॅटमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. एक दबदबा कायम ठेवलेला आहे. संदीप पाटील कुंदन पाटील नीलम इथे देखील उंचावरून चेंडू पाठवलेले आहेत. लॉंग ऑफ क्षेत्राच्या डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि हा एक दर्जेदार षटकार. आणि या षटकाराने अतिशय वेगाने धावफलकावर धावा दिसत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 31. अर्थात दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. एवढा प्रहार मोठा प्रहार ओवली संघावर जय बजरंग कारिवली संघाने येथे दाखल केलेला आहे. निश्चितच मागच्या सामन्याचा अभ्यास करून कारिवली संघ पोचलेला आहे आणि ते हे आधीचे सामने पाहणे प्रत्येक संघासाठी का गरजेचं असतं याचं उत्तम उदाहरण कारिवली संघ. कारण ओवली संघाने चेरोबा संघाला जखडवलं. मात्र काय करावं लागेल तसा प्रहार. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण गोलंदाजी मार्कवर आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे देखील चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवलाय. मिळते फक्त आणि फक्त 1 धावसंख्या पोचली 32 वर. इथे खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत आणि तसे मनसुबे तसा इरादा स्पष्ट करताना कारिवली संघ. ओवली संघाला देखील या स्पर्धेत टिकायचं असेल तर कुठेतरी या धावांवर अंकुश लगाम हा घालावा लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज इथे फुल टॉस चेंडू. इथे 1 बॉल चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि येतो एक पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. या चौकाराने धावगती अतिशय वेगाने फुगलेली पाहायला मिळते. तब्बल एका गड्याच्या मोबदल्यात 36. दुसरं षटक अतिशय प्रहार कारिवली संघाकडनं. इथे मात्र गोलंदाजांची लय बिघडवण्यात यशस्वी ठरलेले आहेत कारिवली संघाचे फलंदाज. ही स्पर्धाच मोठी आहे आणि त्या मोठ्या स्पर्धेला साजेसा खेळ करताना कारिवली संघ देखील याला पाहायला मिळतोय. निश्चितच व्यासपीठावर जे नुकतेच इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न. आता मात्र चकवलंय. मात्र पंच दोन्ही बाजूला आपले हात फैलावून सांगतायत की हा चेंडू वायफल अर्थात या गोलंदाजाने दिशाहीन भरकटलेला चेंडू टाकलेला वाईड म्हणून घोषित केला जातोय. अतिरिक्त धावसंख्येने फलकावर धावसंख्या पाहायला मिळत आहेत ते 37. प्रवीण महागड्या षटकाची नोंद करताना पुन्हा एकदा
इथे चेंडू हवेत आहे, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला आणि दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहज आणि सोप्या अशा 2 धावा पूर्ण करताना धावसंख्या पोहोचली 39 वर. दुसरं षटक हे प्रगतीपथ दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी साधारणतः 20 धावांच्या सरासरी 19.5 धावांच्या सरासरीने 2 षटकांती धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 39. निश्चितच 70 धावांचा जो सोनादेवी टेमघर संघाचा उच्चांक या ठिकाणी नोंदवला गेला कालच्या दिवसात, तो पण महत्त्वपूर्ण सामन्यात सेमीफायनल सामन्यात तो उच्चांक मोडीत काढतायत की काय जय बजरंग कारिवली संघ हे उरलेल्या 2 षटकांती उपस्थित प्रेक्षकांना कळेलच. पुन्हा एकदा दरम्यानच्या काळात सूचना देण्यात येते श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून सहकार्याने या ठिकाणी फ्री चेकअप कॅम्प आमच्या व्यासपीठाच्या बाजूला लावण्यात आलेला आहे. वारंवार घर बसलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांना कोणाला आम्ही पुकारलेला पैकी कोणता आजार असेल तर निश्चितच या ठिकाणी येऊन त्यांनी मोफत इलाज करून घ्यायचं आहे, मोफत चेकअप करून घ्यायचं आहे. इथे कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही, तर निसंकोच या संधीचा फायदा घ्यायचा आहे. जसजसा या स्पर्धेचे दिवस पुढे जात आहेत आणि या स्पर्धेला आणखीन एक वेगळं वळण 14 मिनिटं दोन्ही षटकांना 14 मिनिटं घेतलेली आहेत ओवली संघाने. निश्चितच आपण सगळे जबाबदार संघ आहात आणि कित्येक वर्षापासून या स्पर्धेमध्ये या 40+ फॉर्मॅटमध्ये खेळतायत. नियमावली आपल्याला माहीत आहे. निर्धारित वेळेत आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. दरम्यान ओवली संघाकडनं वैयक्तिक पहिलं तर सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय दयानंद. इथे पुन्हा चेंडू हवेत आहे, पाहूया आता कोण झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये हे दुसरं यश मिळवून देतोय आपल्या पहिल्याच चेंडूवर. मात्र बाद होण्यापूर्वी कुंदन पाटील याने 3 षटकार लगावले 19 धावांवर. 19 धावांचं योगदान देऊन तो बाद झाला. तर दुसरा फलंदाज संदीप पाटील याने देखील 1 षटकाराची नोंद केली. कुंदन पाटील याने 1 षटकाराची नोंद करताना 8 धावांचं योगदान दिलं. तर संदीप पाटील याने 3 षटकार मारून 18 धावांचं योगदान दिलं. त्याची जागा घेण्यासाठी पुन्हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय चंदन नाईक. हा देखील छुपारीस्तोम फलंदाज आहे. कधी कधी याच्या बॅटमधून देखील ओघाने धावा निघताना पाहायला मिळेल. इथे पहा पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार घेताना मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने भिरकावून दिले चेंडू षटकारारूपी आणि या षटकाराने धावगती अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते 45 वर. निश्चितच सोनादेवी टेमघर संघाचा 70 धावांचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडला जातोय की काय हे पाहण्यासारखं ठरेल. इथे दयानंद पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर दुसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. पहा पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेत आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. या दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 47 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि जोरदार प्रहार कारिवली संघाकडनं. इथे पहा पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, मात्र तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. दरम्यानच्या काळात आणखीन दुहेरी धाव वसूल करताना फलंदाज चंदन आणि गुरु धावसंख्या पोचली 49. 40+ फॉर्मॅटमध्ये 40+ धावा ह्या नेहमीच बोनस अशा ठरत असतात आणि पहिल्या सामन्यात 57 धावा उभारल्या गेल्या कारिवली संघाकडनं. दुसऱ्या सामन्यात देखील 50च्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळतोय. तिसरं षटक
प्रगतीपथावर. आता मात्र चकवलाय निर्धाव स्वरूप चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा एकदा जोरदार प्रहार झाल्यानंतर हा पहिला चेंडू असा आहे की संजीवनी देणारा ओली संघासाठी. धावसंख्या स्थिर, 2 गडी बाद, 49. इथे पुन्हा चेंडू हवेत आहे. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेतला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना झेल पकडला गेले आणि तिसरा गडी बाद होते कारिवली संघाचा सांघिक 49 या धावसंख्येवर. काय भैया वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे आपल्याला. निर्धारित जी 20 मिनिटं 18 मिनिटं झालेली आहेत 3 षटकांसाठी आणि निश्चितच आता पंच आम्हाला ऑफिशियल पंच सांगतायत की इथे पेनल्टी ही दिली गेले. अर्थात तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावाच लागेल नियमानुसार. अर्थात सर्व संघांना नियमावलीची जाणीव आहे आणि त्यानुसार जो निर्धारित वेळ दिला गेलेला असतो यामध्ये तुम्ही कुठेतरी कुचराई करता आणि या पेनल्टीला सामोरे जाता. निश्चितच संघासाठी हे घातक आहे. पंचांनी सामना सुरू करा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात 49. अर्थात बाद झालेले फलंदाज कुंदन पाटील 1 षटकारानिशी 8 धावा, संदीप पाटील सलग 3 षटकारानिशी 18 धावा, तर गुरु खेळतोय 2 चौकारानिशी 11 धावांवर, तर चंदन पहिल्या चेंडूवर षटकार मारून 2 दुहेरी घेऊन खेळतोय 10 धावांवर. हे एकेरी बाजू संपण्यासाठी हे शेवटचं षटक गोलंदाज कैलाशाच्या माध्यमातून. 49. नवीन फलंदाज गुरु. इथे पहा पुन्हा एकदा गुरु झालेलं आहे सुरू. निश्चितच पहिल्या चेंडूला पाठवलं मिडविकेट क्षेत्राच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय दणदणीत षटकार. या षटकाराशी धावसंख्या पोहोचली 55 वर. 70 धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूत जर 15 धावा 16 धावा जमवता आल्या तर या स्पर्धेतला एक उच्चांक ठरेल. 5 चेंडू शेष एकेरी बाजू संपण्यासाठी. आखोड टप्प्याचा चेंडू इथे मात्र चकवलाय. हवी तशी चेंडूने उसळी घेतली नाही. चेंडू हलकेच खाली राहिला. दरम्यान चेंडू जाता निर्धाव. येणारे 4 चेंडू काय घेऊन येतील कारिवली संघासाठी. केतन आणि गुरु. गुरु बॅटमधून 1 षटकार. इथे खराब चेंडू. पंच सांगतायत वाईड आहे. या अतिरिक्त धावेने धावफलकावर सांघिक धावसंख्या पोहोचते ती 56 वर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष. इथे खूप सारे षटकार पाहायला मिळालेत. 6 षटकारांची नोंद झालेली आहे. इथे चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ मिड विकेट वरून येऊन अतिशय सुरेख आणि सोफा झेल या ठिकाणी पकडलेला. हा 4था गडी बाद होताना पाहायला मिळतोय जय बाजीरंग कारिवली संघासाठी. मात्र धावसंख्या ही असायला हवी तेवढी उभारलेली आहे. निश्चितच पलटवार करताना ओवली संघ काय करणार आहे हे देखील येणाऱ्या 4 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळालेलेच. दरम्यान बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय. बाद होण्यापूर्वी गुरु याच्या बॅटमधून निघाल्या 17 धावा. अर्थात 18 धावा 3 लागोपाठचे षटकार हॅट्रिक करून जो गोंधळी साहेबांच्या माध्यमातून टी शर्टचं पारितोषिक संपूर्ण चाचणी स्पर्धा झाल्यापासून जेवढ्या स्पर्धा होतील त्यासाठी लावण्यात आलेला मान आणि पुरस्कार
हा पटकावलेला आहे तो संदीप पाटील याने. पाहूया पुन्हा एकदा कैला सज्ज. नवीन फलंदाज नीलम नाईक. इथे देखील खूप मोठा प्रहार. आखूड टप्प्याचा चेंडू सफल क्रॉस होऊन अगदी हलके टोलनकडले मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर येतोय उत्तुंग षटकार. या षटकारानिशी धावसंख्या पोहोचली ती 62 वर. अर्थात पुन्हा एकदा कैलाश गोलंदाजी मार्कवर. इथे पहिल्याच चेंडूला इथे पण प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय मात्र चकवलाय. चेंडू जातो निर्धाव आणि धावसंख्या स्थिर 4 गड्यांच्या मोबदल्यात 62. एकेरी बाजू संपण्यासाठी अगदी शेवटचा चेंडू. रेकॉर्ड काही मोडला जाणार नाही या चेंडूवर जरी षटकार आला तरी. पाहूया आणि येतोय पुन्हा एकदा षटकार. तर अल्पेश आपण पाहिलं की कालच्या दिवसात सोनाली टेमघर संघाने 70 धावांचा उच्चांक या ठिकाणी नोंदवला गेला आणि त्याचा कुठेतरी पाठलाग होताना या सामन्यात देखील पाहायला मिळालं. मात्र हा संघ पोहोचलाय तो 68 धावांवर आणि यापुढील सामना राहणार आणि सरवली पाडा या दोन्ही संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर पुढील सामना सुरू होण्यापूर्वी जाऊया व्यासपीठावर जिथे उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जातोय. ओव्हर टू विशाल. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शुभ सन्मान करूया. आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता भरपूर सारे प्रमुख अतिथी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान आपण करूया. आज आपल्यामध्ये उपस्थित सरवली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अहिरे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी व्यासपीठावरून विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्यामदादा चौधरी साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अहिरे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. अहिरे साहेबांचा सन्मान दरमाडीतनं केला जातो जे ग्रामविकास अधिकारी आहेत. एक फार मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे आणि खऱ्या अर्थानं भरपूर चांगलं कार्य ते आज एक ग्रामविकास अधिकारी म्हणून या सरवली गावामध्ये करतात आणि साहेबांचा शुभ सन्मान दरमाडीतनं केला जातो. बघा सामन्याला सुरुवात करायची ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित दिनेशदादा ठाकरे साहेबांचा आपण सन्मान करूया जे ग्रामपंचायत सरवली लिपिक आहेत. दादांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. मी पुन्हा एकदा श्यामदादा चौधरी साहेबांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सरवली लिपिक दिनेशदादा ठाकरे साहेबांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर समीर कन्स्ट्रक्शन्सचे मालक एक फार मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय समीर दादांचा आपण सन्मान करूया. मी साहेबांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. शुभ सन्मान आपण करणार आहोत. समीर कन्स्ट्रक्शन्सचे फाउंडर ओनर
सन्माननीय समीर दादा दादांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्याकरिता मी मेजर हरिदासजी चौधरी दादांना विनंती करतो आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. शुभ सन्मान दरम्यान केला जातो. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक उद्योगपती समीर कन्स्ट्रक्शन्सचे फाउंडर ओनर सन्माननीय समीर दादांचा सन्मान दरम्यान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादा चौधरी साहेबांचे जावई आणि ताडाली गावचे उद्योगपती सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्यामदादा चौधरी साहेबांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते तडाली गावचे उद्योगपती त्याचप्रमाणे श्यामदादांचे जावई जगदीशजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा. शुभ सन्मान केला जातो. श्यामदादा चौधरी साहेबांचे जावई त्याचप्रमाणे ताडाली गावचे भरपूर चांगलं व्यक्तिमत्व समाजसेवक उद्योगपती सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांचा सन्मान दरम्यान केला जातो. आज त्यांचे देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आज स्पेशली सागाववरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता सागावचे उद्योगपती त्याचप्रमाणे श्यामदादा चौधरी साहेबांचे जावई संतोषजी पवार साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. संतोषजी पवार साहेबांचा आपण सन्मान आता करणार आहोत. बघा अंपायर्स सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ कमी, भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. नुकताच ज्या नावाचा उल्लेख मी केला सागाव वरून आज स्पेशल स्पर्धेला भेट देण्याकरिता श्यामदादांचे जावई सागावचे उद्योगपती समाजसेवक सन्माननीय संतोषजी पवार साहेबांचा सन्मान दरम्यान केला जातो. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित संदप गावचे आणि श्यामदादांचे जावई संदीपजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. मी श्यामदादा चौधरी साहेबांनाच विनंती करतो आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. आज खऱ्या अर्थानं पाकलं गेलं तर श्यामदादा चौधरी साहेबांचा खऱ्या अर्थानं जो जावई परिवार आहे तो आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेला आहे आणि शुभ सन्मान केला जातोय संदीपजी पाटील साहेबांचा. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया साबेगावचे उद्योगपती सन्माननीय सचिनजी साळुंके साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. साबेगावचे उद्योगपती सचिनजी साळुंके साहेब त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान दरम्यान केला जातोय सचिनजी साळुंके साहेबांचा जे आज स्पेशली साबेगावावरनं या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहेत. आणि श्यामदादांचे लाडके डुग्गू देखील आज उपस्थित आहेत या स्पर्धेला भेट देण्याकरिता. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. यायचं आपण देखील पुढे. सागावचे दादांचे लाडके डुग्गू आज उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रेम आहे. डुग्गूंचा सन्मान दरम्यान केला जातो आणि यानंतर त्यानंतर अनिकेत दादांचा आपण सन्मान करूया. त्यांना देखील मी विनंती करतोय. निखिल दादांचा आपण सन्मान करूया.
त्यांना देखील मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. निखिल दादांचा सन्मान केला जातो. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व आमच्या प्रमुख अतिथींचं प्रेक्षकांचं शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणावर खेळपट्टीवर, जिथे जय बजरंग कारिवली आणि गावदेवी ओवली या संघादरम्यान दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत सुरू आहे, जिथे ओवली संघासाठी एकूण 70 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. त्याचा पाठलाग करताना मात्र गावदेवी ओवली संघाने देखील तितकाच प्रतिकार करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकात दाखवलेल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली, तर तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे. पहिला गडी बाद होत आहे, मात्र धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 12. अर्थात जी धावगती राखायची आहे, निश्चितच पाठलाग करण्याचा प्रयत्न ओवली संघाच्या माध्यमातून देखील केला जातोय आणि त्या दिशेने वाटचाल देखील केली जाते. तर बाद झाल्यानंतर प्रवीण जागा घेण्यासाठी प्रेमनाथ याने देखील एक अतिशय सुरेख वाखाणण्याजोगा असा फटका खेळून काढलेला. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय एक अप्रतिम चौकार. या चौकाराने धावगती अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते. पाठलाग करताना 16, एका गड्याच्या मोबदल्यात 16 अर्थात 69 धावांचा पाठलाग. एक मोठं आव्हान पेलवण्यासाठी उतरलेला संघ ओवली संघ सुरेख फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रेमनाथ पुन्हा एकदा इथे मात्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि निश्चितच हा सामना उपस्थित प्रेक्षकांना चौकार. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर देताना ओवली संघ देखील पहिल्या षटकात तब्बल 20 धावा कुटलेल्या आहेत. चेक टीम सरवलीपाडा टीमचे कॅप्टन सरा आपण यायचं. संपूर्ण टीम आम्हाला उपस्थित दिसत आहे, सो विनंती असेल सरवलीपाडा संघाचे संघ नाही का आपण या. आणि जर आता वेळेवरती तुम्ही उपस्थित नाही राहिले तर हा सामना 3 ओव्हरचा देखील खेळवला जाऊ शकतो. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा ही शेवटची सूचना आहे आणि मी बघा शेवटची 5 मिनिटं दोन्ही टीम्सला देतो. 12:45 झालेत. 12:50 पर्यंत दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी आले पाहिजेत. नाही आले तर सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज संदीप. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे देखील 1 बाउन्स चेंडू होता सीमारेषेच्या बाहेर आणि जी सुरुवात हवी होती, जो पाठलाग करायचा आहे त्या दिशेने वाटचाल करताना धावसंख्या पोहोचली 24 वर. 7 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावफलकावर धावा दिसत आहेत. 69 धावांचा पाठलाग करताना 24. एक दमदार सुरुवात ओवली संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. एक भलं मोठं लक्ष आणि पाठलाग करताना सुरेख सुरुवात. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र कोणतीही चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि एक अप्रतिम झेल टिपून हा ओवली संघाला दुसरा धक्का बसतोय. सांघिक 24 या धावसंख्येवर.
एकीकडे गावदेवी ओवली या संघाच्या पाठीमागे आपल्या गावदेवीचा आशीर्वाद आहे, तर जय बजरंग कारिवली संघाच्या पाठीशी शेख, बजरंग बघा, बली आहे. ओव्हर ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि हा टॉस करण्याकरिता आज संपूर्ण चौधरी परिवाराचा जावई परिवार आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित झालेला आहे. सो सर्वांना मी विनंती करेन, ओव्हर जसं समाप्त होईल तुम्ही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा. दरम्यान या ठिकाणी चेंडू गेला निर्धाव. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा दिसत आहेत. 24-69 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी ओवली संघाला. सुरुवात मात्र सुरेख झालेली आहे. निश्चितच हा सामना एक चांगला होण्याची दिशेने वाटचाल करत आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकवलाय. चेंडूने उसळी घेतली नाही, खाली राहिला आणि हलकेच यष्टीरक्षकाने अडवलंय. पुन्हा एकदा निर्धाव. कमबॅक करताना गोलंदाजाला देखील पाहतोय संदीप. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं, तर 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. येणारे 2 चेंडू इथे लॉंगऑफच्या दिशेने जमिनीलगत चेंडू जातोय. चेंडू अडवलाय, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी देखील झालेले पाहायला मिळत आहेत. या दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 26 वर. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहिलं कालच्या सत्रात सोनादेवी टेमघर संघाने 70 धावांचं एक रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या उभारली. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न, इथे मात्र चकवलंय. अशा रीतीनं या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा दिसत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26. आणि विशेष म्हणजे कारिवली संघाने 2 षटकं टाकण्यासाठी फक्त 9 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. पण टॉस करणार आहोत. यापुढील होणारा सामना जय भोलेनाथ सरवली पाडा त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला फाईट करताना दिसणार आहे. राहणार संघ आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि त्याचप्रमाणे आज स्पेशली चौधरी परिवाराचा संपूर्ण जावई परिवार आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहे. मी सर्वांना विनंती करतो, तुम्ही सर्वांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूया यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडले गेले आहेत. आमच्या सर्व प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस आपण करणार आहोत. कॉल कोणाचा असेल ते सांगा फक्त. कॉल असेल राहणार टीमचा. बघा, हेड अथवा टेल अशी मागणी करायची. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान टेल आला म्हणजे टॉस जिंकला. साईनाथ पाटील आणि जय भोलेनाथ सरवली पाडा मान्यवरांना मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. साईनाथ पाटील आमच्या समवेत आहेत. जास्त काही विचारणार नाहीये. सामना देखील सुरू आहे. फक्त निर्णय फिल्डिंग. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला जय भोलेनाथ सरवली पाडा टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. तर या ठिकाणी तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. इथे देखील हलकेच खेळून काढलेले आहे. स्क्वेअर लेग च्या दिशेने इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहे. दुहेरी धाव धावसंख्या पोहोचली 28 वर. धन्यवाद. या ठिकाणी मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार प्रकट करतोय की या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून केलं गेलं. इथे मात्र रिकाम्या क्षेत्राची निवड करताना हलकेच ढकलून काढले चेंडूचा पॉईंटच्या दिशेने जिथे मिळत आहेत चौकार.
69 धावांचा पाठलाग करताना ओवली संघ देखील प्रत्युत्तरादाखल पोहोचलाय 30 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे देखील 32 वर. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 31 वर. अर्थात आव्हान खूप मोठं आहे, मात्र अशक्य असं नाही, काहीही घडू शकतं. पाहूया ओवली संघ किती प्रहार करतोय. एखादा षटक, मोठं षटक, हे षटक आलं तर निश्चितच या सामन्यात. इथे प्रहार झालाय, मात्र इथे हलायचं नाही. क्षेत्ररक्षकांनी हलू नका, जरा पाहणी करू द्या पंचांना. झेल तर टिपलेला आहे, मात्र तो सुरक्षित आहे की नाही याची पाहणी करताना आपल्याला पंच स्वतः तिथे दाखल होताना पंच डिसिजन देतीलच. आणि फलंदाज बाद. सुरेख फटका होता, मात्र तितक्याच चपळतेने अगदी अचूक वेध घेऊन सीमारेषेचा त्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलेला आहे. आणि ओवली संघ कुठेतरी अडचणीत येताना पाहायला मिळतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गावदेवी ओवली संघाच्या पाठीमागे आपली गावदेवी आशीर्वाद देते की जय बजरंग कारिवली संघाच्या पाठीमागे बजरंग बलींचा आशीर्वाद लाभतोय हे पाहण्यासारखं ठरेल. मात्र जमेची बाजू म्हणजे चांगल्या स्थितीत जय बजरंग कारिवली संघ सध्या वावरताना दिसतोय, तर ओवली संघ अडचणीत येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत आहे दयानंद. पाहूया उरलेल्या चेंडूंवर कसा काय समाचार घेताना. इथे चेंडू उडवलेला हवेत आहे आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र एकेरी दुहेरी धावेने ओवली संघ काही साध्य करू शकणार आहे, कारण आव्हान मोठं आहे. या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते ती 33. खूप मोठं आव्हान होतं आणि पेलवताना दमछाक होताना पाहायला मिळते ओवली संघाकडनं. इथे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 11 धावांच्या सरासरीने फक्त 33 धावा जमवता आलेले आहेत. आव्हान खूप मोठं आहे 69 धावांचं, जे या क्रीडांगणावर या खेळपट्टीवर दुसरी उच्चांक धावसंख्या आहे कारिवली संघाच्या माध्यमातून. तर निर्धारित वेळेत 3 षटकांना फक्त 15 मिनिटांचा अवधी कारिवली संघाने घेतलेला आहे. अशीच काही कामगिरी म्हणजे बोलण्यात सरवली पडा. आपण देखील एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा सामना समाप्त होईल आपण त्वरित फिल्डिंग सेट करायची आणि पुढील सामन्याला सुरुवात करायची. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज यतीश. इथे मात्र हलक्या स्टोलन काढला एक्का. फलंदाज यतीश इथे एकेरी धाव घेऊन धावसंख्या थोडासा आकार 34 वर. अर्थात इथून ओवली संघाला जिंकण्यासाठी खूप मोठं इथे पंच सांगतायत वाईड बॉल. अर्थात अतिरिक्त धावसंख्येने संथ गतीने का होईना पण सांघिक कामगिरीमध्ये भर पडताना 35. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सोडून दिलेला आहे 36. अर्थात इथे नांगी टाकलेली ओवली संघाने निश्चितच पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना उरलेल्या काही चेंडूचा खेळ पुन्हा एकदा चकवलाय. निर्धाव चेंडू. लगेचच पुढील सामन्याच्या दोन्ही संघाने मैदानात उतरायचंय. इथे प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक इथे देखील धाव घेण्याचा कोणता प्रयत्न नाही. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघाने तयारीत राहायचंय.
याचं कारण की कालच्या दिवसाचा आपण एक सामना पाहिला, तशी वेळ येऊ नये याची काळजी घेणं. तर अशा रीतीनं या ठिकाणी जय बजरंग कारिवली संघ हा पुढच्या फेरीत दाखल झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, तर ओवली संघाला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. यानंतर आपण पाहताय एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन, अर्थात भिवंडी तालुका ग्रामीण उप तालुका प्रमुख चषक 2024. सन्मान्य श्यामदादा चौधरी यांच्या गौरवार्थ सन्मानार्थ या स्पर्धेचं सलग 8वं वर्ष आणि 8व्या वर्षातल्या या सामन्याचा, या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. निश्चितच उद्या या ठिकाणी अंतिम दिवस आहे आणि लक्षणीय प्रेक्षकांमध्ये वाढ, पाहुण्यांमध्ये वाढ होणार आहे. आणि त्या गौरवार्थ जे इथे या ठिकाणी व्यासपीठावर देखील एक मोफत चेकअपचं कॅम्प लावण्यात आलेले आहे. त्याचा देखील सर्वांनी आनंद घ्यायचा आहे, लाभ उठवायचा आहे. कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी आकारली जाणार नाही. उल्लेख केलेल्या आजारांवर सर्व तपासण्या केल्या जातील मोफत. घर बसल्या जे ऐकतायत त्यांनी देखील येऊन या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. जे इथे उपस्थित प्रेक्षक वर्ग आहेत, आता चालूमध्ये कोणी वडापाव खाऊन कोणामध्ये जळजळ मळमळ झाली असेल